कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री मनोज भाऊ फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना बिद्री। आज वैतागवाडीचं श्रीरामपूर आपण केलं। जवळजवळ हातकंड्यात आपला एक नगरसेवक असताना आपण 6.5 कोटीचा निधी या हातकंड्यासारख्या ठिकाणी दिला आणि आबी लुगडेसारखा एक नगरसेवक इतकी कामं करू शकतो। भविष्यात हातकंड्याच्या इलेक्शन आहेत, आबी लुगडेसारख्या माणसाला पुढच्या मोठ्या पदोन्नती मिळणार का? हातकणंगले हे अतिशय कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर या ठिकाणी आहे आणि या शहराच्या विकासासाठी कायमच आवाडे कुटुंब हे कटिबद्ध आहे। या शहराच्या हद्दीमध्ये 2 इंडस्ट्रियल इस्टेट आम्ही या ठिकाणी निर्माण केलेत। एक फार अगोदर लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट आणि अलीकडच्या काळामध्ये कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी टेक्सटाईल पार्क, या दोन्हीच्या माध्यमातून हातकणंगलेचा एक वेगळ्या पद्धतीची ओळख या ठिकाणी निर्माण करून द्यायचा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। आणि 2019ला माननीय प्रकाश आवाडे साहेब आमदार झाल्यापासून या परिसराच्या विकासासाठी आणि खास करून ज्यावेळी हातकणंगले नगरपालिका झाली त्या नगरपालिकेला एक वेगळ्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला। 6.5 7 कोटी रुपये आम्ही निधी या ठिकाणी देत असताना या परिसरातल्या विकासासाठी ही लोक कोण आहेत? ही आपलीच लोक आहेत, आपल्या परिसरातलीच लोक आहेत। दैनंदिन इचलकरंजीला या परिसरातल्या लोकांचं येणं जाणं आहे आणि त्याच्यामध्ये नेतृत्व माझ्या तरुण सहकारी मित्र अभिजित लुगड्यांचं आहे। त्यांनी एकमेव आमच्या गटाचा एक नगरसेवक म्हणून काम करत असताना सगळ्या नगरसेवकांच्यावरती त्यानं अव्वल नंबर त्यांनी निधीच्या माध्यमातून पटकवला। त्याचं कौतुक ह्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आमची कायमच पद्धत आहे, जो काम करतो त्याला ताकद द्यायचं। मग त्यानं निवडून आल्यानंतर आम्ही त्याला भरघोस निधी त्याला सांगेल तिथं सह्या केल्या आणि निधी तेवढा सांगेल तिथं त्या ठिकाणी दिला आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याला तालुक्याचा युवा अध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी दिली। त्याला जिथं ताकद देईल तिथं ताकद द्यायची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची, माझ्या तरुण सहकाऱ्यांना असेल, एवढंच ह्या कार्यक्रमाचं मी सांगेन। धन्यवाद।